वायर इधर वायर इधर खरं बोलतोय का पीछे आ जाए देशामधला अरे भैया हा पहिला राज्य आहे त्याच्या राज्य सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा, मी यांचा मनापासून आभार मानून तर त्यांनी या राज्यामध्ये ज्या अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्यासाठी एक आयुक्तालयाची स्थापना होणे अशी माझी मागणी होती, ती त्यांनी मान्य केली पदासहित केली. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांचा मनापासून मी आभार मानतोय. का आपल्या देशामध्ये पहिला राज्य असेल तर त्याचा सेपरेट आयुक्तालय बनवलं गेलं आणि ते संभाजीनगर औरंगाबाद. हातारा इधर क्या करे यार तुम लोग खरं म्हणजे आता आपली लेबर कॉलनीमध्ये आम्ही काही जागा मागलेली आहे. त्या जागेच्या माध्यमातून हा आयुक्तालय तयार होईल आणि आयुक्तालयाच्या अधिकारामध्ये असलेले जे 5 विभाग आहे त्यामधला महत्त्वाचा जो आयुक्तालय हा महाराष्ट्राचा कंट्रोलिंग सर्व जिल्ह्याचा तो संभाजीनगर औरंगाबादला राहील. त्यांच्या अंतर्गत मौलाना आझाद कॉर्पोरेशन या राज्याचा वक्फ बोर्ड त्यांच्या पूर्ण त्याच्यावर देखरेख करण्याचं काम, हे मस्जिदचे इनाम असेल, दर्गाचे इनाम असेल किंवा ज्या हेतूने त्यांनी ते दान केलेलं आहे तो हेतू साध्य व्हायला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी राहील. आणि विशेषतः आपल्या राज्यामधल्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळवण्यासाठी त्यांचे अर्ज हे त्या आत निकाली काढायला पाहिजे. ते लोनचे असतील, काही लोकांना कर्जासाठी व्यवहारासाठी कर्ज लागल. आम्ही एक घरकुलाची योजना नवीन एक प्रस्तावित केलेली आहे आणि ती योजना म्हणजे पंतप्रधान महोदयांच्या नावाने जो अनुदान 2.5 लाख आणि 5 लाख त्यांना कर्ज देण्यात येईल आणि त्या कर्जाचा व्याज आमचा हे डिपार्टमेंट भरल असा प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. त्या माध्यमातून ते अंतिम निर्णय घेतील आणि अंतिम निर्णय झाला तर मला असं वाटतंय की ते या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा होईल. आज आपण जे पाहतो अण्णासाहेब महामंडळ आहे त्या धर्तीवर आज अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनाही कर्ज उपलब्ध करून त्याचा व्याज सरकार भरता येईल का, जसं अण्णासाहेब महामंडळामध्ये भरतात तसा मायनॉरिटी डिपार्टमेंट तो भरल अशा पद्धतीची ही मागणी या अधिवेशनामध्ये अनेक लोकांकडे माझ्याकडून आलेली आहे आणि मी ते सरकारला देणार. 1 रुपयात ते तुल्याची योजना जी होती ती चांगली आणि होती. आता शेतकऱ्यांना काही ठिकाणी 50 रुपये 112 रुपये तर कमी पैसे मिळतात, शेतकरी नाराज आहेत. नाही, तुम्ही हा महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. मी त्याची तुम्हाला जबाबदारीने सांगतो तर कुणालाही सरकारच्या जीआरनुसार कमीत कमी 1 गुंठा 2 गुंठा बी असली तर 1000 रुपयापेक्षा कमी मिळणार नाही याची दक्षता सरकार घेते. 1 रुपया विमामध्ये कालच मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्ये चिंता व्यक्त केली का कोणत्याही परिस्थितीमध्ये पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तात्काळ त्याचे निर्णय घेताना प्रत्येक माणसाने जो विमा काढलेला आहे, मागणी केलेली आहे, त्याचा कोणता पीक आहे, किती नुकसान झालेलं आहे याची भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोनही होते. मी त्या खरीप हंगामाने त्या मिटिंगमध्ये असताना त्यांनी आदेश दिला. मला वाटतंय की आपण जे बोलले याला मी निश्चित तपासून घेईन आणि कदाचित असा होत असेल तर त्या विमा कंपन्याला माफ केल्या जाणार नाही. नाही, मी एकदा तपासून बघतो, मला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे. परंतु मी काही लोकांच्या चर्चेमध्ये एक व्हॉट्सअपवर मी ग्रुपवर एक बातमी देऊ लागली की अशा पद्धतीने तहसीलदारांना आता आयुक्त बनवलं. शिवो हा छोटा पद आहे, आता आयुक्त त्यांच्याकडे आहे. आयुक्ताच्या माध्यमातून तो जे काही निर्णय असेल ते निर्णय ते देतील आणि मला तुम्हाला गॅरंटीने हे सांगतो त्या कुठंतरी वक्फ बोर्डाच्या माध्यमातून काही चुकीचा झाला असेल तर त्यालाही कंट्रोल करण्याचा आता तेच इथं आहे आणि विशेषतः माझ्या बाजूला आहे. पहिले आयुक्त म्हणून त्याची शासनाने ते नियुक्ती केली आणि शासनाच्या माध्यमातून जे जे वक्फ बोर्ड असेल, मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन असेल किंवा मायनॉरिटी डिपार्टमेंट असेल किंवा आमच्या ज्या सरकारच्या अनेक यंत्रणा ज्या माध्यमातून या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून असो का मायनॉरिटी डिपार्टमेंट हे करण्याचं काम मला वाटतं सहज आता सन्माननीय मोहीम साहेब हे करतील अशी मला त्याच्याकडून अपेक्षा. सचिन
काही लोकांना विरोध करत आहे त्याची माहिती या ठिकाणी एक लक्षात घ्या इथे जे काम होऊ लागला जे हद्दला जातात ते दुवा करतात त्याच्या माध्यमातून असे काम आणि राज्यामध्ये एखाद्या देश पहिल्या राज्याने कोणती कामगिरी केली असेल तर काही लोक ते मोजके त्यांची संख्या पाहिली काही पण दुकानंही या माध्यमातून चालू करण्याचा प्रयत्न करतात. मी राजकारणामध्ये जे तुम्हाला बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो कुठेही याचा पवित्रामध्ये कुठेही दाग लागणार नाही त्याची दक्षता घेणारा मुस्लिम आहे तेच मुसलमान आहे. मला मुसलमान समजत नाही अशा काही लोकांना जे काही बोगसगिरी करण्याचं राजकारण करू लागले त्यांना पहिले तर हे आयुक्तालय समजत नाही हे काय आहे हे समजत नाही कुठं आहे हे समजत नाही. आता या ठिकाणी आपण वक्त निर्माण होती त्यालाही काही लोकांनी विरोध केला वक्त निर्माण इथं नसायला पाहिजे नाही असायला पाहिजे 1500 वकील इथे येतात वरती. आता मी हे सर्व घेऊन हे तात्पुरतं आहे मी क्लिअरिफिकेशन तुम्हाला हे देतो की मी हे तात्पुरता मला हे कार्यालय करण्याची निवडलं नसतं तर पुढे भविष्यामध्ये आयुक्तालय बनलं कधी बनलं याची गॅरंटी नसते. आणि मी ज्या खात्याची जबाबदारी स्वीकारली जसं मी नरेंद्र मोदी साहेब आमचे देशाचे पंतप्रधान 6,000 रुपये देतात मी राज्याचा कृषी मंत्री असताना राज्यही 6,000 देईन लोकांनी माझी टिंगल उडवली परंतु आज 6,000 रुपये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी अजित पवार तिजोरी मंत्र्यांनी दिली आणि अकाउंटवर 6,000 रुपये चालले हे माझ्यासारख्या पटक्या कार्यकर्त्याला इतका मोठा काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं केलं. आता मी ज्या खात्याचा मंत्री आहे वनन विभागामध्ये मागल त्याला गोडाऊन वनन विभागाच्या वतीने मार्केटिंग व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचा घेतलेला माल 24 तासाच्या आत त्याचा पेमेंट नाही दिला पण त्यांना जेलची हवाली खावा लागत कोण किती मोठा आहे छोटा आहे याचा अंदाजा घेतला जाणार नाही. मी एक कार्यकर्ता आहे मला कार्य करण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली त्याचा सोनं कसं करायचं आहे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काय देईल. मी पहिलेच बोललो की मी ज्या सरकारमध्ये मंत्री आहे ते हिंदुत्वादी सरकार आहे परंतु मुसलमानाला आत्तापर्यंत जेव्हापासून मायनॉरिटी डिपार्टमेंट स्थापन झाला तेव्हापासून कधी इतकी मदत मिळालेली इतकी मदत आम्हाला सरकारने केली. मी काही प्रचार सभेमध्ये बोलत नाही मी काही प्रचारासाठी बोलत नाही परंतु जे सत्य आहे माझ्या डिपार्टमेंटचं आहे मी त्या जबाबदारीने बोलू लागलो तर त्यांनी ज्या या सरकारमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी मदत केली हे माझा समाज आणि मी कधीही विसरू शकत नाही. आणि हे सर्व करताना त्यांनाही अनेक लोक बोलतात काही लोक आता त्याच्याबद्दलही आम्हाला बोलतात तुम्ही वक्फ बोर्डाला पैसे का दिले. आता वक्फ बोर्डाला पैसे दिले म्हणजे सरकारचा एक पार्ट आहे सरकारी ऑफिस आहे फार पैसे देत ती महिन्यात 0 पैसे देतो आम्ही परंतु काही 0 रुपये त्याच्याही आंदोलन करतो त्यालाही काहीतरी बोलतात पण काय परंतु निश्चित आपण जे विचारलं त्याला मी प्रामाणिकपणाने उत्तर मी कोणाचं नाव घेतलं नाही तुम्ही त्याला जोडू लागले. मला वाटतं जरंगे पाटील साहेबांनी जे ऑपरेशन केलं त्याचा उल्लेख केला मी. जरंगे पाटील साहेब ह्या महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा फॅक्टर आहे त्यांनी मुस्लिम समाजाच्या बद्दल रिझर्वेशनचे जे त्यांचे ग्रुप सांगितले त्यांनाही द्यावं असं बोललो मी त्यांचं स्वागत केलं आणि मी त्यांचं स्वागत करताना कुठेही याच्यामध्ये राजकारण नाही कुठेही मी याच्यामध्ये किंतूपरंतु व्यवस्थी जे आहे त्याचा सत्कार करायला पाकिस्तानात नाही म्हटलं हे जरांगे साहेब नाही म्हणले परंतु कोणतरी बोललं मी काय केलं कोणाला सांगितलं नाही. मी पहिलेच बोलतो की मी छोटा कलाकार आहे साधा माणूस कार्यकर्ता मोठे काम नाही करू शकत परंतु जरंगे पाटील साहेब आणि मी ज्या राजकारणामध्ये आहे त्यांनी आता सांगितलं की तेही आता आम्ही कधी त्यांचं काम नाही केलं तर आमच्या विरुद्ध उभं राहणार आहे तर आम्हाला त्यांचंही स्वागतच करावं लागेल. लोकशाहीमध्ये जे जे लढतात त्यांना बाबासाहेबांनी एक अधिकार दिलेला आहे ज्याचं नाव महाराष्ट्र राज्यामध्ये आहे तो राज्याची देशामध्ये नाव आहे लोकसभा होऊ शकतो जिल्ह्यामध्ये नाव आहे जिल्हा परिषद नगरपालिका नगरसेवक आणि बाबासाहेबांचा मी एक छोटासा अनुयायी तुम्ही असाल हे सोलापूर या आता ही मला सोलापूरचे लोक अनेक लोकांनी अनेक त्या ठिकाणी माझ्याबद्दल राज्यामधले प्रमुख लोकांना मी बोललो होतो आणि टोपीचा लोकसभा संपली आता विधानसभा संपणार आहे विधानसभा संपल्या तुम्हाला मी म्हणते तुम्ही आता कसं आहे का ते टोपीचा प्रेम आपला वेगळा आहे
या प्रेमाच्या टोपीचा सन्मान करून आता मी पहिली जी आमची टोपी होती त्याच्यामध्ये ही टोपी घातली, लोकांनी घातली, तुमच्या समोर घातली. हजारो लोकांनी माझा सत्कार केला, माझा सन्मान केला. त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. तर मायनॉरिटी डिपार्टमेंटला कधी नव्हे, जेव्हापासून आपला देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंट स्थापन झाला तेव्हापासून इतका पैसा इतक्या योजना कधी मिळाली नाही. आता एक मायनॉरिटीचा सामान्य कार्यकर्ता, सामान्य मुलगा जो आहे शिकलेला, तो जगामधल्या 200 देशामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन पीजी करेल आणि मागास बांधव, आदिवासी बांधवांप्रमाणे त्याचाही खर्च सरकार एक लक्षात घ्या, या राजकारणामध्ये Yes, boss.